श्री गणेश नमः पांडुरंगाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। आताची बाजी भाकरी तुम्ही करावी दारी पुढे श्रीराम नरचे सरी पंचदारी निवविल मनोजोल मारुतीय गंजितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठ मातात्मज्वालर मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। या ठिकाणी त्याचे अनुसंधान हनुमंतराया अशोकपणाच्या ठिकाणी सर्वांना निमंत्रण देत आहे की बाबा रे आज ही माझी भाजी भाकरी नेहरी म्हणजे रणकेशरी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र लंकेला आल्याच्या नंतर पुन्हा मात्र तुम्हाला पोटभर जेवण देणार असं म्हणून या ठिकाणी बोलत आहे। त्याला बदला घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यासाठी धावत आले म्हणतात अशोकपणाच्या ठिकाणी आई मोठं पोट बसवलं हनुमंतराकडे बघितलं हनुमंतराला गटकुन मिळते असा विचार केला। विचार केला म्हणले भांडण तर गिळलं म्हणले चौकर लागलाय खरात नाही आंबट नाही तिखट नाही तुरट बी नाही गेलं कुठं असा विचार करीत आहे। माझे हाती वांदर गेला करके गती पुढे काय करील ख्याती दिवी झाकली असाही जीव दाखवू लागला बरं का हनुमंतराव मरत नाही म्हणले आता पुन्हा केले विधान ते ऐका जास्त वेळ राहूवाटत नव्हतं बरं का म्हणून मारुतीने विधान केलं आवाज एकच होती इंद्रजिताशी करावं इंद्रजितावर विरुद्ध करायची हनुमंतराला आवड होती म्हणून मारुत्या आसाईच्या उत्तरामध्ये एक क्षणभर सुद्धा थांबले नाही बेबी पाची फडवली पोट हनुमान कोणी पत्र केला उद्भाट उपकार काही जातात पडले गेले बीबी पशी पोट फांदलं आणि पहिली गण जय श्रीराम हनुमंत कदली तरी लोकात चुकला इंग्रजीचा चालत युद्ध कंदनात सैन्याचा लोकांमध्ये वार्ता पसरली असाईने हनुमंतराय गेल्या वाद्य बाजूला आनंद झालेला आहे। पूर्वीच्या गीती वंदर तरी कमरता काय कुमार वरकर किंकर प्रधान पुत्र जमुईर
संकल्पात तो इंद्रजिताला करील घातक सापत त्याच्यावर विचार करू लागला की आता मला आता काय खेळणार माझा अंधारेश्वर राहणार नाही, मी काय करू म्हणून राजा रावणाचं आमचं करणं धाडलं आहे. जनार्दना शरण जाण्याचाही निर्दळन पुढे इंद्रजित मंत्राना सावधान अवधाना. मात्र सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात ह्याच्यामध्ये आषाढीचं निर्धारण केलं, पुढल्या अध्यामध्ये इंद्रजिताचं रणरण होणार, इंद्रजित तीव्रमध्ये लपणार, हनुमंताला विजयणार. घोर 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 कथा, अमृतापेक्षाही घोर कथा आहे म्हणून सांगतात. आणि निमाला नेतसुत रावण मुखे डोळगाले का दाहे मुखे शंका करे का क्रंदता ते लोके. करणी निमाला ज्येष्ठ सुत रावण मुखी धुळ घालित दाही मुखी शंक करीत आक्रंदत आती त्याच्या दुखे. जीवावर बसून खाल्लं होतं आजपर्यंत तीच गेला म्हणे. आता काय करायचंय, वीस विपत्तर मातीत घातली तोंडात. कुणी तुम्ही आम्ही अहो राव उन्हाने दुखे गडबडामुळे केस सुटले गोकळे अश्रू सोबती आयुष्याचे डोळे पिटी कपाळे अति काय झालं, दुःखे. दुःख झालं, डोळ्यातून दुःखाचा अश्रू आला गेलं, कपाळ फुटू लागला आणि डोक्याचा मुकुट पडला आणि पोत्राला सारखं केस मोठं इंद्रजिताचा केला घातरणे नाटोपे हनुमंत वानरे नंतारे पुरुषार्थ लंकानाथा आते दुःखी. भीती वाटू लागली गेली, तिला रणाच्या ठिकाणी ऐकत नाही आणि रावण भेणे गेला नाही. ब्रह्मयाने सांगितले बदपासी गळा बांधून या वानराची इंद्रजिता आणला तुझा पासी असत्य त्याचे केवी आले. रावण थोडा जागा झाला आणि मनात विचार करू लागला, अरे एक मोठा भविष्यकाळी जगाची निर्मिती करणारा आपला सगळं त्यानं सांगितलं होतं. प्रत्येक माझी भाषा ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तुझा इंद्रजित त्या वानराला धरून आणि झालं काय. पाचारुण्या चतुरनासी त्यासी कोजे दशानना इंद्रजित आणि लंकती बांधून ते तो वचन करी सत्य. त्या ठिकाणी देते लगेच ब्रह्मदेवाने म्हणलं, सांगितलं, विचारलं काय झालं. आम्ही कव तुझी संगती तुझे देवरदी राठोयेची मन वेतवी पुत्र संतते चरण पदार्थे वंदिले. कमीत कमी लेखाची नाताची तरी जरा तुळशी माया ठेवती आणि माझी मुलं मरायला लागली, मला भेटव कुठे तो. इंद्रजिताच्या निनवरतांता तुझे देनान वेगा दुधा गणे तो कबीर रक्षण घाता त्याचे सर्व कांड वत्सवे. इंद्रजिताला मरण नाही, परंतु अशी घटना काय करत आहे याच्याविषयी थोडी माहिती द्या. नीती लावणे अशोकवनात इंद्रजिताची वंचना समूळ जाणून या मना मग दशानना सांगेन. त्या ठिकाणी रानाच्या ठिकाणी गेलेला आहे, अजून काय त्याचा तपास नाही याच्याविषयी ब्रह्मदेवाने आणि असणाऱ्या रावणाला सांगा. इंद्रजित बेलाची सीता गाणे कुशी लंकनात वानरे गाजल्या त्या पोता आहे तो गुप्त म्हणे ब्रह्मा. सांगायला काय झालं ते इंद्रजित गेलाय काय जिवंत ही कामाला रावणाला चिंता नाही. ऐसे सांगून या लंकापते वनाला प्रजापती ब्रह्मदे कुनिया मारुती गातले क्षिते ब्रह्मदेवाने रावणाला सांगितलं अशोकवनाच्या ठिकाणी आले. कबे कुसे ब्रह्मया प्रति ऐसे आवरे आहे क्षिती चुकोनिया रावणाचे शक्ती करावे ख्याते लंकेची. त्यावेळेस हनुमंताला सांगितलं की हनुमंता आणि असं करून कसं जमायचं, आपल्याला काम मोठं आहे, लंकेच्या ठिकाणी जायचंय, रावणाचा समाचार घ्यायचा ना, आताच असं केलं कसं करायचं तिला. ब्रह्मसोय सांगे आपण श्रीराम मारील रावण इंद्रजिताची मारील लक्ष्मण ऐराचे कुंदन सुप्री. तुझ्याला काय करणार म्हणजे तुला कशासाठी रामाला लावला येतो, आणि असं काय करू नको. ते रावणाचा हिस्सा रामाकडे आणि इंद्रजिताचा हिस्सा लक्ष्मणाकडे, तू नुसतं रामापर्यंत चल. ब्रह्म सांगे हनुमंताचे इंद्रजित तुझे निभेसे लपलासे या विवर प्रदेशे विद्या मासे मला काय दोष नाही, त्याला माझ्या अंगावरून मी त्याला त्रास दिला. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, हनुमंता
तसं काय कर नको, तुझ्या बेणे इंग्रजीत गुहेत लपलाय, त्याच्या हातून तू प्रमुखाच्या अरे इंद्रजिताचे कर संपुटे ब्रह्मपाश मानोने अखंडे यावे रावणाचे विधी लंका त्रिकुटे त्या रावणाच्या सभेत जायचंय, लंकेचं सर्व निरीक्षण करायचं, याच्यासाठी एवढं कार्य तुला करावं लागेल. कपी म्हणे इंद्रजिताचे हाते सर्वताना माने पाशबंधाचे ब्रह्मदेव तुझे निया हाते ब्रह्मबंधाचे माने. तुम्ही सांगताय इंद्रजिताच्या हातून ब्रह्मपाशात ही नाही जमायचं, न्यायचं असेल तर तुम्ही कसा टाका. ब्रह्म म्हणे ऐसी गळे माझे ने हाती वारे पुढे हनुमंत पाशबंधने परे रावणा पुढे तो काय कमी होता का, जगाचं मरण नाही त्याच्याकडे नाही का, असं हनुमंताने सांगितलं. ब्रह्मदेव म्हणला तुझी इच्छा पूर्ण होईल. वानरा देवोनिया पाठी पळता विवरा संकट इंद्रजिताची या चिंता मोठे लागले पोटे धाक दुखली. पडून राहिलेला आहे, मरतोय का वाचतोय याच्यासाठी त्याला माकडे काय मुख लावून रावणा पुढे इंद्रजित कळ कळारणे हाती साकडे उडावले. तरी पावलो तुझ कल्याण वाचल्याची फळ काय उदनाती. इंद्रजित नावाची एक ख्याती ती लोकी माझी कीर्ती त्याची धारे अपकीर्ती रणी मारुती नाटोपली. कधी केवळ पाने खायला आम्ही निघाले महावीर निरते कावे वांडरा लाभ तोरे बदमाते. माझी सेवा या ठिकाणी ठरलेल्या वेळेप्रमाणे झालेली आहे. जर कोणी राहिलेले असतील तर त्याने आपली सेवा या ठिकाणी करण्यासाठी यावं.